हा पापड बघा, कढई सुद्धा अपुरी पडेल इतका मस्त फुलला आहे। तळल्यानंतर हा पापड अक्षरशः चौपट फुलतो आणि विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाही। हातात घेतला तरी इतका हलका वाटतो की जणू काही हवेसारखाच। रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते। येथील सुपीक जमिनीमुळे उत्कृष्ट प्रतीचा तांदूळ पिकवला जातो। याच तांदळापासून विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात। त्यापैकी पोह्याचे पापड हे खास आणि अतिशय प्रसिद्ध असे पदार्थ आहे। तळल्यानंतर हा पापड इतका सुंदर फुलतो की पाहूनच तोंडाला पाणी सुटते। खुसखुशीत, हलका आणि अजिबात तेलकट नसलेला। आवाजावरून आपल्या लक्षात आलंच असेल किती खुसखुशीत पापड तयार झाला आहे आणि अजिबात तेलकट झाला नाही। आज आपण 1 किलोच्या मापामध्ये हे पोह्याचे पापड पाहणार आहोत। पापड बनवताना पापड खाराचे प्रमाण खूप महत्त्वाचे असते। जर पापड खार थोडासाही जास्त झाला तर पापड लाल होऊ शकतात किंवा कमी झालं तर पापड फुलत नाही। चला तर मग पाहूया अचूक प्रमाणामध्ये ही पापडाची रेसिपी। नमस्कार, मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम आपण नेहमी वापरतो तेच कांदे पोहे करण्यासाठीचे पोहे इथे घेतले आहेत। हे पोहे थोडेसे दमट असतात। असेच दळले तर त्याचे बारीक पीठ होत नाही, म्हणून हे पोहे आधी उन्हात चांगले वाळवून घ्यायचे। जर उन्हाची सोय नसेल तर गॅसवर हलके गरम करून घ्यायचे आहे। तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि हे पोहे थोडे थोडे भाजून घेणार आहे। हे पोहे भाजल्यामुळे यातील ओलावा कमी होतो आणि दळल्यानंतर पोह्याचे छान बारीक पीठ तयार होते। आज आपण 1 किलो प्रमाणामध्ये पोह्याचे पापड पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 किलो पोहा घेतला आहे। पोहे छान चाळून घेतले आहे आणि निवडून घेतले आहेत आणि नंतर आपण हे पोहे भाजून घेत आहोत। हे पोहे आपण हलकेसेच गरम करून घेतले होते आणि गार झाल्यावर घरघंटीमधून हे दळून घेतलं आहे। पहा, बारीक असं पीठ आपलं तयार आहे। आता हे पीठ आपण चाळून घेऊया। पीठ जरी बारीक वाटत असले तरी चाळणे खूप गरजेचे असते, कारण गिरणीत दळताना यामध्ये एखादा बारीक कचरा, कण किंवा जाडसर तुकडे मिसळले असू शकतात। चाळल्यामुळे हे सर्व वेगळे होतात आणि आपल्याला एकसारखा पीठ मिळतो। पापड छान मऊ आणि तळताना व्यवस्थित फुलण्यासाठी पीठ एकजीव गुठली रहित असणे खूप महत्त्वाचे आहे। जर पिठात जाड कण राहिले तर पापड लाटताना तडा जाऊ शकतो किंवा तळताना नीट फुलत नाही। पीठ चाळल्यामुळे पिठात हवा मिसळते, त्यामुळे पापड अधिक हलके आणि खुसखुशीत तयार होतात। पीठ आपण इथे चाळून घेतलं आहे। आता यामध्ये साहित्य मिसळून घेऊया। तर सर्वप्रथम इथे मी मीठ घालत आहे। आज मी इथे कमी प्रमाणात पोह्याचे पापड बनवत आहे। तुम्हाला 1 किलो प्रमाणासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तुम्हाला 1 किलो पापड करायचे असतील तर दिलेल्या प्रमाणानुसार साहित्य घ्या। 1 किलोपेक्षा जास्त करायचे असतील तर साहित्य